नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे शहराच्या महापौरपदी काल मीनाक्षी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मीनाक्षी शिंदे काल महापौरपदी निवड झाल्यानंतर आज त्यांनी महापौरपदाची सूत्र स्वीकारली. यावेळेस प्रथमच मीनाक्षी शिंदे यांच्याशी आम्ही बातचीत केली. सादर करीत आहोत विविध विषयांवर मीनाक्षी शिंदे यांच्याशी आम्ही केलेली बातचीत. ठाण्याच्या महापौरपदी मीनाक्षी शिंदे यांची काल बिनविरोध निवड झालेली आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड झालेली आहे. त्याच्यामुळे या निवडीला आणखी जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. एकंदरीतच त्यांचं पुढच्या 2.5 वर्षांचं विजन काय आहे, कुठली कामं करावीशी वाटतात आणि काय त्यांच्या प्रायोरिटीज असणार आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्यावर आहेत ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर मीनाक्षी शिंदे. मॅडम, सर्वप्रथम शुभेच्छा. काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया होती ज्यावेळेस तुम्ही महापौर म्हणून निवड झाली त्यावेळेस? सर्वप्रथम तर मी संपूर्ण ठाणेकरांचे आभार मानेन की आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे देखील आभार मानेन की त्यांनी माझ्या नावाची हे केली म्हणून. आणि खऱ्या अर्थाने खूप आनंद झाला मला, कारण ज्या प्रकारे एवढे जण रेसमध्ये असताना माझ्यासारख्या सामान्य महिलेला चान्स मिळाला त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार मानते. आणि उद्धव साहेबांनी जो विश्वास दाखवला माझ्यावरती आणि मला हे पद दिलं त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानते. आणि वेगळाच आनंद होता, कारण गेल्या 7.5 वर्षानंतर पहिल्यांदा महिला महापौर बसत आहेत आणि त्याचं 25 वर्षानंतर एक हाती सत्ता आल्यानंतर मला बिनविरोध सर्वांनी निवडून दिलं, म्हणून त्यांचे देखील मी आभार मानते. एकंदरीतच काल संपूर्ण वातावरण भगवं झालेलं होतं. उद्धव साहेब इथे आले होते, शिंदे साहेब होते, सगळे तुमचं अभिनंदन करत होते. कसं वाटत होतं? खूप भरून आलेलं, कारण असं पहिल्यांदाच बघायला मिळालं मला. गेल्या 10 वर्षामध्ये नगरसेवक म्हणून मागच्या बाकावर बसून जे कारकीर्द होती माझी ती, आणि आता डायरेक्ट फ्रंटला येऊन जे आज कामकाज बघणार आहे मी, जे नवीन म्हणजे पहिलं नुसतं प्रभागाचं नेतृत्व केलं आणि आता ठाणे शहराचं करायचं आहे. तर बॅक बेंचर विद्यार्थी अचानक मॉनिटर झाल्यासारखं वाटतंय का? तसंच फील झालं. मागच्या बेंचवर बसून सगळ्यांवर नियंत्रण ठेवता येत होतं, कारण सगळीकडे बघत होतो आम्ही आणि त्याच्यामुळे त्याचा अनुभव गाठीशी आहे आणि त्यामुळे काम करायला मला खूप इझी होईल असं वाटतं मला इथे. नॅचरली महापौर झाल्यानंतर पहिला प्रश्न तुम्हाला हाच येणार की पुढच्या 2.5 वर्षामध्ये तुमचं विजन काय, काय करावं असं वाटतं शहरासाठी? गेले 25 वर्ष सातत्याने शिवसेनेची सत्ता या महापालिकेवर आहे, तर बऱ्याच प्रकारे कामं झालेली आहेत. जी काही पेंडिंग असतील सत्ताधारी म्हणून, तर ती कामं फर्स्ट प्रायोरिटीवर करणार आहोत आम्ही. ज्या काय स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टीवरती आमचं हे असेल. एकंदरीतच आम्ही तुम्हाला स्टँडिंगमध्ये बघितलेलं आहे यापूर्वी. एक तेच तर्रार नेत्या म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. आपले मुद्दे तुम्ही कणखरपणे मांडता. काय सांगाल त्याविषयी? तो अनुभव खूप मला उपयोगी पडणार आहे, कारण गेली 10 वर्षामध्ये मी प्रभाग समिती अध्यक्ष, आरोग्य सभापती, स्टँडिंग सदस्य असेल किंवा महिला बाल कल्याणाच्या माध्यमातून काम बघितलेलं आहे. म्हणून महापौर झाल्यानंतर ह्या गोष्टी मला खूप उपयोगी पडणार आहेत. एकंदरीतच मगाशी पण तुम्ही बोलताना सांगितलं होतं की प्रशासनाला वरचढ होऊ देणार नाही, हे पहिल्या दिवशीपासून तर तुमचं धोरण आहे. का बरं हा विचार का बरं पुढे येतोय? प्रशासन कुठेतरी वरचढ झाल्यासारखं वाटतंय? खरं तर त्यामध्ये चुकी आमची पण राहिली असेल, कारण सत्ताधारी आणि विरोधक म्हणून आमच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ झाला असं मला वाटतं. त्याच्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही 2 चाकं असतात, तर आम्ही मिळून काम करण्याचा प्रयत्न करू. कुठे असं वाटलं वरचढ होतं आहे म्हणून, कारण गेल्या 5 वर्षात तो अनुभव आम्ही सर्वांनी अनुभवला असेल, विरोधी पक्षांनी असेल किंवा सत्ताधाऱ्यांनी असेल. तर ह्यामुळे मला असं वाटतं की ह्या टायमाला असं कोणीच होऊन देणार नाही. जसं खेळीमेळीच्या वातावरणात सभागृह चालेल असं वाटतं मला. एकंदरीतच हे मागच्या वेळेस आपण विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष बघत होतो. अनेकदा संघर्षाची सभागृहामध्ये स्थिती निर्माण झाली होती. हे सगळं अवॉइड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा काय फेस करणार, काय कशा पद्धतीने तयारी आहे? कसं आहे, जे लोकप्रतिनिधी निवडून देतात ते आपल्या प्रभागाच्या विकासाबाबतीत भांडत असतात. ते वैयक्तिक कोणाचंही काही नसतं. त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तिथे अशा प्रकारचा गोंधळ पाहायला मिळणार नाही तुम्हाला. एकंदरीतच काय सांगाल की 2.5 वर्षाचा हा कार्यकाळ आहे. प्रत्येक महापौराचं एक ड्रीम प्रोजेक्ट असतं शहरासाठी काहीतरी. मीनाक्षी शिंदेंचं ड्रीम प्रोजेक्ट काय?
सध्या तरी मी त्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल बोलू शकत नाही तुम्हाला, कारण माझं एक ध्यास होतं की बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात जास्ती रस असेल माझा. म्हणून ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी मी तुम्हाला त्याबद्दल सांगेन. काल ज्यावेळेस महापौर झाला त्यावेळेस पहिला सल्ला तुम्हाला विरोधकांकडून आला की मॅडम स्वभाव बदला. कुठल्या स्वभावाबद्दल नेमकं ते बोलत होते? माझं जे ॲग्रेशन असेल सभागृहामध्ये बोलताना कदाचित विरोधकांना ते जाणवलं असेल तर त्याबद्दल बोलले असतील. पण ह्या स्वभावाचा जसा हे होतो फायदा पण झाला मला असं वाटतं मला, की त्याच्यामुळे आज मी ह्या पोस्टवर आलेली आहे महापौर म्हणून. तर तेवढं कणखर नेतृत्व माझ्या पाठीशी ठेवायला लागेल, कारण माझं बॅकग्राऊंड हे राजकारणी नाही आहे. माझ्या फॅमिलीमध्ये पण कोणी नाही आहे. एकटी म्हणजे माझ्या ह्याच्यातनंच मला सुरुवात करायची आहे. तर त्याच्यामुळे तसं वागणं थोडंसं माझ्यासाठी तरी सेफ साईड असेल माझी. पहिल्यांदा शिवसेनेची संपूर्ण मेजॉरिटी आलेली आहे आणि त्यावेळेस तुम्ही महापौर झालात, त्यामुळे थोडासा इझी पिच मिळालं असं वाटतं? इझी ऑफकोर्स, कारण सगळे लोक एवढे दिग्गज असताना देखील आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी दिली तर हे खरंच माझ्यासाठी इझी आहे आणि म्हणजे खूप वेगळाच अनुभव असेल हा. एकंदरीतच गेल्या 25 वर्षांपासून तुमचा मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने मुंबईत पाठिंबा दिलेला आहे. ठाणे शहरामध्ये तुम्ही त्यांना सत्तेत बरोबर घेणार का? ते आता आम्ही सांगू शकत नाही. आता आमचे पक्षप्रमुख जे डिसिजन देतील तेच आम्हाला मान्य करायला लागेल. असे पण आता ते लोक शेवटी शेजारीच बसतो म्हणून कोण विरोधक, आता मी 2.5 वर्ष महापौर म्हणून जे हे करणार आहे तर त्याच्यामध्ये विरोधक आणि असं सत्ताधारी अशी भूमिका नसणार आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न करेल. तर या होत्या मीनाक्षी शिंदे. एकंदरीतच ठाणे शहरातला ज्या महापौर मिळालेल्या आहेत त्या स्वतःची प्रतिभा असलेला महापौर आहेत. शेवटचा प्रश्न, महापौर पद हा शोभेचं पद आहे असं नेहमी म्हटलं जातं. मीनाक्षी शिंदे हे खोटं ठरवणार का? तो ठरवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मी. 2.5 वर्षाची माझी जी कारकीर्द असेल तर त्यात चांगलं काम करून हा जे तुम्ही लोकांनी जो ठपका लावलेला आहे तो पुसण्याचा नेहमी प्रयत्न करेल. आम्ही कुठलाही ठपका लावलेला नाही. आता तुमच्याकडूनच कळलं की असं शोभेचं आहे म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करेल मी. आमच्याकडनं पण तुम्हाला पूर्णपणे शुभेच्छा. या होत्या मीनाक्षी शिंदे. मॅडम आमच्याशी बोलत धन्यवाद. थँक्यू. ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची निवड आगामी 19 तारखेनंतर होईल हे आता स्पष्ट झालं आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार ठाणे शहरामध्ये आले होते. यावेळी श्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र 19 तारखेला या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतरच या संदर्भातला निर्णय होईल अशी भूमिका श्री पवार यांनी स्पष्ट केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदावर आता मीनाक्षी शिंदे या महिलेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद देखील महिलेला द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे 19 तारखेला आता पवार कुणाच्या पारड्यात आपलं दान टाकतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महिला विरोधी पक्षनेते होते की कुठल्या तरी पुरुषाच्याच कडे हे पद पुन्हा एकदा जातं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. की ते आमचे सगळे सभासद बसून त्या दिवशी निर्णय जाहीर केले. नवीन पितांबरी डिशवॉश बारने भांडी होतील चकचक. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. जागतिक महिला दिनानिमित्त तमाम महिला भगिनींना नगरसेविका सौ मालती पाटील आणि श्री रमाकांत पाटील यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा जागतिक महिला दिनानिमित्त तमाम महिला वर्गाला नगरसेविका सौ मालती पाटील आणि श्री रमाकांत पाटील यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. Swift and fast, cause TJSB का नया है ये मैजिक ट्रांज़ैप ऐप. ट्रांज़ैप ज़ैप, ट्रांज़ैप ऐप. एक ही वर्चुअल आईडी से ट्रांजैक्शन है सिक्योर एंड सेफ. Just tap the tab of ट्रांज़ैप ऐप and make your life all
निवडणुकीच्या याद्यांमध्ये जो गोंधळ आहे त्याच्या विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या संदर्भात श्री आव्हाड यांनी माहिती दिली. सध्या आपण मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशनकडे चाललो आहेत. मग आपल्या अद्यापही मतदार याद्या या डिजिटल का झालेल्या नाहीत असा सवाल यावेळी श्री आव्हाड यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मतदार याद्यांमधला गोंधळ हा कायम असतो. निवडणुकीच्या आधी 60 दिवस या याद्यांचं काम सुरू होतं आणि त्यातून हे सगळे गोंधळ निर्माण होतात. आधीच वर्षभर आधी ह्या सगळ्या याद्या तयार का होत नाहीत असा सवाल देखील आव्हाड यांनी केला आहे. अनेकांना त्यामुळे मतदानापासून वंचित राहावं लागतं याकडे देखील आव्हाड यांनी लक्ष वेधलं आहे. आजची जी PIL आहे माझी ती निवडणूक याद्या ह्या खूप गोंधळाच्या आहेत. एकीकडे आपण डिजिटल इंडिया म्हणायचं, आधार कार्ड आपण पॅन कार्डला लिंक करायचं, पेटाईमवरनं आपण आता पैसे पण काढायचे, आता कॅशलेस इकॉनॉमीच्या पण गोष्टी करायच्या, सगळ्या डिजिटल करायच्या. मग तुमची निवडणूक यादी कधी डिजिटल होणार? उपवन परिसरातील राजेश गार्डन या हॉटेलमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या चलनातील नोटा घेऊन काही जण येणार असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला होता. या सापळ्यामध्ये अनिल दगडू कदम, संजय नथुराम म्हस्कर, संदीप सौजी छडवा, किरीट रमंडल पंचाळ आणि मनोज मधुकर चव्हाण हे अलगद अडकले आहेत. त्यांच्याकडून 1,35,96,000 रुपयांच्या जुन्या चलनातल्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या टीमने उपवन या परिसरामध्ये 5 इसमांकडून जुन्या 500 व 1000च्या नोटा ज्या आता सध्या चलनातून बंद झालेल्या आहे अशा 1,35,96,000 रुपये रोख रक्कम ताब्यात घेतलेली आहे. याच्यामध्ये 5 आरोपी XUV व्हॅनमध्ये त्या ठिकाणी या नोटा कमिशन बेसिसवरती बदलण्यासाठी आलेले होते. तर त्यांना पकडण्यात आलेलं आहे. आणि बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय? सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. दरवर्षीपेक्षा यंदा उन्हाळ्याचे प्रमाण जास्त असणार आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी सरकारी यंत्रणा देखील सज्ज ठेवाव्या अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या लाटेची माहिती देण्यासाठी रेडिओ, टीव्ही, सोशल मीडिया आणि स्थानिक वर्तमानपत्र या प्रसारमाध्यमांमधून माहिती द्यावी अशी सूचना देखील करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाणी भरपूर प्यावं, हलके आणि पातळ सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट आदींचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी या आणि इतर सूचना या निमित्ताने करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे लहान मुलं किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनांमध्ये ठेवू नये. दुपारी 12 ते 3:30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणं टाळावं. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालणे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळावीत. दुपारी 12 ते 3:30 या कालावधीत बाहेर काम करणं टाळावं अशा सूचना देखील या निमित्ताने देण्यात आल्या आहेत. 10वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या करिअरचा अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून 10वीच्या परीक्षेकडे बघितलं जातं. 10वीच्या या परीक्षांच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये या दृष्टिकोनातून पोलिसांच्या वतीने देखील पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पालकांनी देखील आज सकाळी आपल्या पालकांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं. 10वीच्या परीक्षेला बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमच्या वतीने देखील शुभेच्छा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820942420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.